पंढरपूर पीपल्समध्ये सर्वांचे स्वागत आहे. शासनाच्या डोक्यातून निघालेला बहुचर्चित कॉरिडॉर नावाचा ब्रह्मराक्षस तो येथील ह्या भूवैकुंठ नगरी ह्या पंढरी नगरीच्या विध्वंसासाठी निघालेला आहे. तर याच्यातून वाचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पुरुषोत्तम मासामध्ये पुरुषोत्तम याग करणे, त्या नारायणाला हाक मारणे. सर्व बाधितांच्या वतीनं कृती समितीकडून नारायण यज्ञाचे आयोजन केले आहे. तर हा यज्ञ कशा प्रकारे होणार आहे, कधी होणार आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त बाधितांनी सामील व्हावे असे कृती समिती व त्याचे सदस्य आवाहन करत आहेत. ही भूवैकुंठ नगरी आहे, ही पांडुरंगाची, ही नारायणाची भूमी आहे. हे विध्वंस करायचं पाप हे शासन करू पाहत आहे आणि तो ब्रह्मराक्षस कोण्या एका नेत्याच्या डोक्यातून निघलेला ह्या येथील गरीब जनतेला मारण्यासाठी निघालेला आहे. याच्यातून ह्या सर्व बाधितांनी त्यांना वाचवणारा तो तारणहार तो एकच पंढरीनाथ आहे. तर याला सर्व बाधितांनी शरण जाऊन या यज्ञामध्ये जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावे व त्या नारायणाची प्रार्थना करून हे जे अरिष्ट पंढरपूरच्या भूमीवर आलेलं आहे ते टळावं यासाठी सर्वांनी प्रार्थना करावी. याबाबत कृती समितीचे अध्यक्ष अभयसिंह इसगावकर आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समितीच्या वतीने परमपवित्र असणाऱ्या अधिक मासामध्ये कॉरिडॉरचे अरिष्ट निवारणार्थ श्री पुरुषोत्तम याग तथा विष्णू याग हिंदू सभा भवन या ठिकाणी 9 तारखेपासून 15 तारखेपर्यंत होणार आहे. आजपर्यंत आपण अनेक आंदोलनं, मोर्चे, धरणे, सत्याग्रह, रॅली, विविध सभा यातून जनजागृती केलेली आहे. परंतु समर्थांचं वचन आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु ते तर पाहिजे अधिष्ठान भगवंताचे. आपल्या या चळवळीला भगवंताचं अधिष्ठान मिळावं आणि जे काय मागायचं आपल्याला ते सर्व पांडुरंगापाशी मागायचे, विष्णूपाशी मागायचे. म्हणून हा विष्णूसाठी त्याग करणारा हा आमचा पुरुषोत्तम मासातला विष्णू याग आहे, पुरुषोत्तम याग आहे. या सर्व यागाला सर्व बाधित बांधवांनी, आणि एवढेच नव्हे तर बाधित जरी नसतील परंतु पंढरीचं पौराणिक रचना पावित्र्य कायम राहावं असं ज्यांना वाटतंय त्या सर्वांनी तन्मन धनाने सहकार्य करावं, सहभागी व्हावं आणि हा यज्ञ नारायणाची कृपा करून कॉरिडॉर रद्द करण्याची भगवंतापाशी प्रार्थना करावी.